चला, ध्येय प्रकाशन अकॅडमी मार्फत आज आपलं इयत्ता 8वीचं पहिलं मराठीचं लेक्चर चालू होत आहे. इयत्ता 8वीचं पहिलं, आणि ह्याच्यामध्येच तुम्हाला पहिला प्रश्न आहे उतारा वाचन. प्रत्येक तुम्हाला जो काही पेपर येतो त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, उतार्याचं वाचन करायचं असतं. उतारा हा कशा प्रकारचा असतो, उतारा म्हणजे नेमकं काय असतं, ह्याच्याविषयी सर्व माहिती आज आपण येथे डिटेलमध्ये बघणार आहोत. बघा, उतारा हा एक प्रसंग आहे, छोटीशी घटना आहे. उतारा हा एक प्रसंग आहे, छोटीशी घटना आहे. वर्णनात्मक अथवा विचार प्रवर्तक परिच्छेद असतो. वर्णनात्मक अथवा विचार प्रवर्तक परिच्छेद असतो. त्याखाली प्रत्येकी 4 पर्याय दिलेले असतात. 3 प्रश्न दिलेले आहेत. त्याखालील प्रश्नांची अचूक उत्तरे शोधण्यासाठी बघा, आता उतारा वाचन करताना नेहमी लक्षात ठेवायचं, उतारा म्हणजे नेमकं काय, मी हे एक्सप्लेन करते. हा एक प्रसंग असतो, कुठला तरी एखादा प्रसंग घडलेला आहे, त्याच्याविषयी तुम्हाला उतारा येऊ शकतो, परिच्छेद येऊ शकतो, वर्णन असतं, कुणाचं तरी वर्णन केलेलं असतं, अथवा विचार प्रवर्तक असतं, कुठला तरी विचारवंत आहे, त्यांचे विचार त्या ह्याच्यामध्ये मांडले गेलेले असतात. जसं की आपल्यामध्ये आपला हा भारतीय समाज आहे, आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः संत होऊन गेले, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, जे काही संत होऊन गेले त्यांच्याविषयी जे काही विचार आहेत ते इथं व्यक्त केले जातात. त्याच्या मार्फत तो काय असतो, परिच्छेद असतो. त्याच्यानंतर उतार्यामध्ये वर्णन केलेलं असतं, एखादी घटना घडली त्याचं वर्णन उतार्यामध्ये केलेलं असतं. आणि हे उतारे सोडवताना काय केलं पाहिजे, प्रथम उतारा व्यवस्थित वाचून घेतला पाहिजे की उतार्यामध्ये नेमकं काय आहे ह्याचं व्यवस्थित वाचन केलं पाहिजे. उतार्यातील घटना, प्रसंग, क्रम लक्षात घेतला गेला पाहिजे. उतार्यामध्ये जी काही घटना झाली, जो काही प्रसंग घडला त्याचा क्रम लक्षात घेतला गेला पाहिजे. उतार्यावरील प्रश्न वाचल्यावर 4ही पर्याय नीट वाचावे, हा सगळ्यात महत्वाचा की 4ही पर्याय कसे वाचले गेले पाहिजेत, नीट व्यवस्थितरित्या वाचले गेले पाहिजेत. आणि कारण पर्याय उत्तरापैकी 2-3 पर्याय लागू पडू शकतात. बघा, जवळपासचे तुम्हाला काय दिले जातात, पर्याय दिले जातात. हा पर्याय लागू होतो का, हा पर्याय लागू होतो, हा पर्याय लागू होतो, हे व्यवस्थित वाचलं गेलं पाहिजे. हे उत्तर कधी निघेल, जेव्हा आपला परिच्छेद, जेव्हा आपला उतारा व्यवस्थित वाचला गेला तरच. अचूक उत्तर मिळवण्यासाठी प्रश्न संदर्भात उतार्याचे संबंधित भाग, वाक्य बारकाईने वाचले गेले पाहिजे. संबंधित भाग ते व्यवस्थितरित्या बारकाईने वाचले गेले पाहिजे. आता हा पहिला उतारा आहे, हा पहिला उतारा आहे. आता उतारा वाचन करताना महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, उतारा वाचताना कधी सुद्धा पहिलं काम असतं की कधीही उतारा प्रथम वाचायचा नाही. उतारा प्रथम वाचायचा नाही, पहिल्यांदा प्रश्न वाचायचे. जर आपल्याला टाइम वाचवायचा असेल तर पहिल्यांदा प्रश्न वाचून घ्यायचे की प्रश्न नेमके काय विचारले. फक्त प्रश्न हा बाळांनो, ऑप्शन वाचायचे नाहीत, फक्त प्रश्न. शाळेचे मुख्य कार्य काय मानले आहे, शाळेचे मुख्य कार्य काय मानले आहे, शाळेमध्ये कोणत्या गोष्टी रुजवल्या जातात, उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना काय वाटते, आणि शिक्षक कोणत्या भूमिकेत दाखवले आहेत, एक चांगली शाळा ह्याचा अर्थ काय आहे. हे प्रश्न विचारलेत, बरोबर. 1, 2, 3, 4, 5 प्रश्न विचारले. आता तुम्ही म्हणसाल ताई ऑप्शन पण लगेच वाचायचे, ऑप्शन अजिबात वाचायचे नाही, फक्त प्रश्न वाचायचे. शाळेचे मुख्य कार्य, पहिला प्रश्न काय विचारले, मुख्य कार्य काय आहे, कुठल्या गोष्टी रुजवल्या जातात, विद्यार्थ्यांमध्ये काय वाढवलं जातं, आणि शिक्षकाची भूमिका कोणती असते, शिक्षक कोणत्या भूमिकेत दाखवलेला आहे, आणि एक चांगली शाळेचा अर्थ काय होतो. एवढेच प्रश्न ह्याच्यामध्ये विचारले गेलेले आहेत. स्वतःच्या मनाने टीक करायची नाही जोपर्यंत उतारा वाचत नाही तोपर्यंत. पुढे बघा, पहिला तर उतारा वाचून घ्या. जे काही महत्वाचे पॉइंट असतात त्याला बॉक्स करायला कधी सुद्धा विसरायचं नाही. जे काही महत्वाचं आहे त्याला नेहमी काय करायचे, बॉक्स करायचे किंवा अंडरलाईन. शाळा ही केवळ शिक्षण घेण्याचे केंद्र नसून, शाळा ही केवळ शिक्षण घेण्याचे केंद्र नसून विद्यार्थ्यांच्या
सर्वांगीण विकासाचे मुख्य साधन आहे. शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान न देता नैतिकता, सामाजिक बांधिलकी, शिस्त, सहकार्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जाते. विद्यार्थ्यांमध्ये काय काय रुजवलं जातं तर नैतिकता, सामाजिक बांधिलकी, शिस्त आणि सहकार्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जाते. खेळ, संगीत, नाट्य आणि चित्रकला. बघा, खेळ, संगीत, नाट्य, चित्रकला यांसारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. सगळ्यात महत्वाचा पॉइंट, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कशातून वाढतो? तो खेळ, संगीत, नाट्य आणि चित्रकला यातून विद्यार्थ्यांचा उपक्रमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे केवळ मार्गदर्शक नव्हे तर त्यांच्या जीवनातील प्रेरणास्थान आहे देखील असतात. एक चांगली शाळा म्हणजे भविष्यातील जबाबदार नागरिकाची शिदोरीच मानावी लागेल. हा झाला आपला उतारा. आता उतारा परत एकदा व्यवस्थित वाचायचा. शाळा हे केवळ शिक्षण घेण्याचे केंद्र नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे मुख्य साधन आहे. शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान न देता नैतिकता, सामाजिक बांधिलकी, शिस्त आणि सहकार्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जाते. खेळ, संगीत, नाट्य आणि चित्रकला यांसारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे केवळ मार्गदर्शक नव्हे तर त्यांच्या जीवनातील प्रेरणास्थान देखील असतात. एक चांगली शाळा म्हणजे भविष्यातील जबाबदार नागरिकाची शिदोरीच म्हणावी लागेल. हा झाला आपला उतारा. आता या उतार्यावरचे प्रश्न बघूया आपण काय. पहिला प्रश्न आहे, शाळेचे मुख्य कार्य काय मानले जाते? केवळ परीक्षा घेणे आहे का? चुकीचं आहे ना. असं कुठं सांगितलंय आपल्याला उतार्यामध्ये की शाळा म्हणजे केवळ परीक्षा घेऊ शकते? नाही. वेळ घालवण्यासाठी शाळेत जातात का विद्यार्थी? जातात. आपण विद्यार्थ्यांना वेळ घालवण्यासाठी शाळेमध्ये पाठवतो का? नाही पाठवत. खेळ शिकण्यासाठी फक्त विद्यार्थी जातात का? नाही जात. आपण अंडरलाईन केली की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे महत्वाचे आहे. शाळेमध्ये कोणत्या गोष्टी रुजवल्या जातात? केवळ मैदानी खेळ शाळेमध्ये घेतले जातात का? चला, सकाळी आल्यापासून शाळा सुटेपर्यंत मैदानी खेळाकडे जोर दिला जातो का? नाही. फक्त अभ्यास आहे की अभ्यास करून घेतला जातो का शाळेमध्ये? नाही. फक्त स्पर्धा आहे का? नाही. तर नैतिकता, शिस्त आणि सहकार्य ही भावना शाळेमध्ये गोष्ट रुजवली जाते. शिस्त आहे, शाळेचं टायमिंग ठरलेलं असतं, त्याच वेळेत विद्यार्थी शाळेत आला पाहिजे. विद्यार्थी येताना पूर्ण युनिफॉर्म मध्ये शाळेत गेला पाहिजे. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये एकमेकांना मदत करण्याची सवय लावली जाते. सहकार्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये काय वाढते? कंटाळा येतो एखादा उपक्रम घेतला की विद्यार्थ्यांना? राग येतो? भीती वाटते? नाही. तर आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढायला सुरुवात होते. आपण जर एखादा उपक्रम छोटासा घेतला शाळेमध्ये, जसं की एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासामध्ये कमी असतो पण खेळण्यामध्ये तो पुढे असतो, मग तो विद्यार्थ्याला त्या खेळाच्या माध्यमातून आपल्याला शिकवावं लागतं. म्हणजे शिक्षकाचं हे कामच असतं. कुठला विद्यार्थी काय कशामध्ये पुढे आहे, त्याला अभ्यासामध्ये गोडी कशी लावावी यासाठी त्या विद्यार्थ्याच्या कलेने आपल्याला वागावं लागतं. आता समजा एखादा विद्यार्थी अभ्यास करत नाही पण त्याला खेळायला खूप आवडतं, मग त्याला खेळातून त्याला शिकवलं जातं. तशा प्रकारे विद्यार्थ्यांचा काय वाढत जातो? मग आत्मविश्वास वाढायला सुरुवात होते. शिक्षक कोणत्या भूमिकेत दाखवले आहेत? शिक्षक आहेत का? फक्त स्पर्धकच आहेत शिक्षक? फक्त बघायचं काम करतात का? नाही. विद्यार्थी आहेत? नाही. फक्त पुस्तक वाचतात? नाही. तर प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक असतात. शिक्षक हे प्रेरणा देतात आणि मार्गदर्शन पण करण्याचं काम कोण करतात? आपल्या आयुष्याला शिक्षक करतात.
आता बघा, एक चांगली शाळा याचा अर्थ काय आहे? शाळा जी केवळ गुण देते नाही. शाळेमध्ये फक्त गुण मिळतात का? नाही. फक्त शिस्त लावणारी शाळा आहे का? नाही. मोठी इमारत असलेली शाळा असते का? तर नाही. भविष्यातील जबाबदारी आणि नागरिक घडवणारी शाळा असते. तुमचं जे काही भविष्य आहे ते घडवतो कुठं? तर शाळेत घडवलं जातं. म्हणून शाळा ही काय आहे? आपल्यासाठी महत्वाची आहे. बघा, त्याच्यानंतर पुढचा टॉपिक काय आहे आपला? आता तुम्हाला कळालं, तुम्हाला जो काही उतारा येतो तो उतारा सोडवताना प्रथम काय वाचायचे? तर प्रश्न वाचायचे. त्याच्यानंतर काय वाचायचं? तर उतारा वाचून घ्यायचा. आता बघा, मी असं का सांगते? विद्यार्थी काय करतात? वाचतात, एक प्रश्न घेतात, वाचतात, परत उतारा वाचतात, परत प्रश्न घेतात, उतारा वाचतात, परत एक प्रश्न बघतात, उतारा वाचतात. त्याच्यामुळे काय होतं? तर विद्यार्थ्यांचं टाइम मॅनेजमेंट होत नाही. बरेचसे विद्यार्थी असे असतात की आम्हाला पेपरमध्ये टाइम मिळाला नाही, तर ह्या चुकीमुळे टाइम मिळत नाही. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना सवय लागली पाहिजे की पहिल्यांदा व्यवस्थित प्रश्न वाचले गेले पाहिजे. प्रश्न वाचल्यानंतर जो काही उतारा दिलेला आहे तो उतारा वाचणे व्यवस्थितरित्या आवश्यक आहे. उतारा वाचताना प्रथम काय केलं पाहिजे? तर उतारा वाचताना प्रथम जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याखाली काय केलं गेलं पाहिजे? अंडरलाईन केलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की उतारा वाचायला आपल्याला, म्हणजे जे काय आपल्याला महत्वाचं आहे त्याच्याखाली आपण जर अंडरलाईन केली की आपण इकडे नुसतं पेपरमध्ये बघितलं, हा प्रश्न आलाय, हा ठीक आहे, तुम्ही जे बॉक्स केले ना त्याच्याकडे तुमची नजर जाते. त्याच्यामुळे तुम्हाला उत्तर सापडायला कमी वेळामध्ये तुम्ही पॅसेज लवकरात लवकर सोडवू शकता. अशाने सवय लागते विद्यार्थ्यांमध्ये. तशाच प्रकारचा एक अजून येतो, कविता वाचन. कविता म्हणजे नेमकं काय आहे? पहिल्यांदा बघूया. कवितेतील लयबद्ध मांडणीतून मोजक्या शब्दात मोठा अर्थ असे दडलेले असते. त्याखालील कवितेवर, आता बघा, कविता म्हणजे काय? एक कवीची कल्पना असते. कविता कोणीही करतं का? तर नाही. एखाद्याला आपले मन व्यक्त करण्यासाठी तो काय करतो? कविता रूपे ते मांडण्याचा प्रयत्न करतो. आता कवितेमध्ये प्रथम काय केलं जातं? तर कवितेमध्ये प्रथम, आता कविता नेहमी एकाग्रचित्ताने वाचायची. एकसारखे ऑप्शन असतात, म्हणजे बऱ्यापैकी समानार्थी शब्द सुद्धा कवितेतून बाहेर पडत असतात. आणि तुम्हाला प्रश्नामध्ये समानार्थी शब्द असतो, पण तुम्हाला तिथं आठवत नाही की हा ह्याचा समानार्थी शब्द आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड तो शब्द विचारला गेलेला आहे, हे तुमच्या लक्षात येते जेव्हा तुम्ही ती कविता व्यवस्थित वाचता. जेव्हा तुम्ही प्रश्न आणि कवितेचा ताळमेळ बघता तेव्हा तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. जसं की आकाशाला काय काय म्हणतात असा जर विचारला प्रश्न, तर असा प्रश्न विचारला जात नाही. पण आकाशाशी रिलेटेड जर मी एखादा समानार्थी शब्द त्या प्रश्नामध्ये टाकला आणि तुम्हाला जर वरती आकाश शब्द असेल आणि तुम्हाला जर इथं मी गगन शब्द विचारला, तर तुम्हाला त्याशी रिलेटेड शब्द काय? समानार्थी शब्द आहे ना. मग तो तुम्हाला त्या कवितेतून कळाला पाहिजे. म्हणून कविता नेहमी व्यवस्थितरित्या वाचली गेली पाहिजे. एकाग्रचित्ताने व्यवस्थितरित्या वाचली गेली पाहिजे, बरोबर आहे. आणि कविता व्यवस्थितरित्या वाचल्यानंतर त्याच्याखाली काय प्रश्न विचारलेत हे पण व्यवस्थित वाचले गेले पाहिजे. कवितेचा अर्थ काय होतो हा समजला गेला पाहिजे. त्या कवितेतून नेमका अर्थ काय निघतोय, कुठल्या भावना कवीने आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे आपल्याला समजलं गेलं पाहिजे. आता ही कविता आहे. आता मगाशी ज्याप्रमाणे आपण केलं, पहिल्यांदा आपण कवितेवर आधारित प्रश्न वाचूया. काय वाचूया? प्रश्न वाचूया. की प्रश्न काय विचारले? कवितेनुसार आई कशासारखी आहे? कवितेनुसार आई कशासारखी आहे? आईचा स्पर्श कशाशी तुलना करून वर्णन केलेलं आहे? कवितेनुसार आई दुःखाचे काय करते? हे प्रश्न विचारले, 3च प्रश्न विचारलेत बघा. पहिल्यांदा आपण कविता व्यवस्थित वाचून घेऊया. आईची माया म्हणजे छाया गडद. आईची माया म्हणजे छाया गडद.
दुःख झेलते, दुःख झेलते, ठेवते गोड हसत, तिच्या खुशीत विसावा लाभो, जग जिंकणारी तीच आपली आपली असते, तिच्या शब्दात मायेचा गंध, हातात असते आशीर्वादाचा स्पर्श, हातात असते आशीर्वादाचा स्पर्श, तिच्या नजरेत असते प्रार्थना, आई म्हणजे देवतेची उपमा. कशाविषयी माहिती रे बाळांनो? आईविषयी माहिती. आता बघा, आई म्हणजे छाया गडद. आपण जर उन्हात उभा राहिलो तर आपल्या डोक्यावर पदर ठेवण्याचं काम कोण करते? आपली आई करते. आपल्या घरची छाया आहे आपली आई. दुःख झेलते. दुःख नेहमी काय करत असते? आई तिच्या मनामध्ये ठेवत असते, दुःख झेलत असते, पण नेहमी गोड हसत असते आपल्या बाळांसाठी. तिच्या खुशीत विसावा लाभो. तिच्या खुशीमध्ये काय लाभतो? तर विसावा लाभतो. कितीही कंटाळा आला, आईच्या खुशीमध्ये जाऊन झोपलं की माणसाला गाढ झोप लागते, कारण की तिच्या खुशीमध्ये विसावा आहे, तिच्या खुशीमध्ये माया आहे. जग जिंकणारी तीच आपली आपली असते. ती जग जिंकायचं काम करते आपल्यासाठी. तिच्या शब्दात मायेचा गंध, तिच्या शब्दामध्ये नेहमी मायेचा गंध असतो. हे आपली आई आपल्याला रागवते, पण आपल्या चुकीसाठी सांगते की बाबा ही चुकी पुन्हा घडू नये, म्हणून आपली आई आपल्याला काय करत असते? रागवत असते. पण तिच्यामध्ये तो जो राग असतो तो पण एक माया असते, एक प्रेम असतं तिचं. हातात असते आशीर्वादाचा स्पर्श. तिचा हात म्हणजे आपल्यासाठी एक आशीर्वाद असतो. तिच्या नजरेत असते प्रार्थना. तिच्या नजरेमध्ये नेहमी काय असते? प्रार्थना असते. आई म्हणजे देवतेची उपमा. आई म्हणजे काय आहे? तर देवतेची उपमा आहे. त्यातला पहिला प्रश्न बघूया. कवितेनुसार आई कशासारखी आहे? आईला कोणाची उपमा दिली त्यांनी? गुरुची दिली आहे का? नाही. मैत्रीण? नाही. वादळासारखी? नाही. तर देवतेची उपमा दिलेली आहे आईला. ओके, इथंच आहे देवतेची. आई म्हणजे आपल्यासाठी एक देवच आहे. आईचा स्पर्श कशाशी तुलना करून वर्णन केलेलं आहे? कशाशी? राग आहे, थंडीचा आहे, प्रेमाचा आहे, आशीर्वाद आहे. आईचा हात म्हणजे आपल्यासाठी काय आहे? आशीर्वाद आहे. हातात असते आशीर्वादाचा स्पर्श. बघा, आशीर्वादाचा स्पर्श. कवितेनुसार आई दुःखाचे काय असते? विसरते, वाटते, टाळते, झेलते. जे काही दुःख असेल ते आई झेलत असते. बघा, जे काही दुःख असेल ते कोण झेलत असतात? आई झेलत असते. बघा, आपण कविता बघितली, उदाहरण बघितलं. आता प्रश्न वाचला की आपल्याला समजतं की नेमकं काय विचारलं आपल्याला. मग आपण तेवढ्याच गोष्टीला जर बॉक्स केला की आपल्याला काय होतं? उत्तर सापडायला मदत होते. आता हा संवाद आहे. दोन व्यक्ती एकमेकांविषयी जे काय बोलतात त्याला आपण काय म्हणतो? संवाद. दोन व्यक्तींचा एकमेकांशी झालेला संपर्क म्हणजे काय असतो बाळांनो? संवाद असतो. ह्या संवादावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता संवाद वाचन करताना पण तेच करायचं. पहिल्यांदा प्रश्न वाचायचे आणि मग काय वाचायचं? संवाद वाचायचं. प्रश्न काय? संवादात कोणता दिवस साजरा केला जाणार आहे? सायलीने उद्या कोणत्या उपक्रम होणार असल्याची माहिती दिली. पोस्टर मध्ये कोणते संदेश लिहिण्याचे ठरले? स्नेह काय आणणार आहे? सायली काय आणणार आहे? प्रश्न वाचले, प्रश्न परत वाचायचे, एकदा नजरेखालनं घाला. सायली काय आणणार आहे? स्नेहा काय आणणार आहे? पोस्टर मध्ये कोणते संदेश लिहायचे ठरले? सायलीने उद्या कोणता उपक्रम होणार असल्याची माहिती दिली आणि संवादात कोणता दिवस साजरा केला जाणार आहे. ही सर्व माहिती आपल्याला कुठे दिलेली आहे? कुठे दिलेली आहे? तर प्रश्नामध्ये दिलेली. पण आपल्याला संवाद वाचून त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. काय वाचला गेला पाहिजे आपण? संवाद. आता संवाद वाचूया. पर्यावरण दिनाची तयारी बघू. कशाचा दिन साजरा करायचा आहे ह्यांना? पर्यावरण दिन. नमस्कार सायली,
उद्या आपल्या शाळेत पर्यावरण दिन साजरा होणार आहे ना सायली? हो, शिक्षकांनी आजच माहिती दिली. उद्या आपण सर्वजण झाडे लावणार आहोत. खरंच छान उपक्रम आहे. आपण काही पोस्टरही तयार करूया का? हो, पोस्टरमध्ये पर्यावरण वाचवा, झाडे वाचवा, प्लास्टिक टाळा असे संदेश लिहूया. बघा, पर्यावरण मध्ये आपण काय लिहायचं आहे? जे काय आपण पोस्टर तयार करणार आहे, तर पोस्टर मध्ये काय आहे? पर्यावरण वाचवा, झाडे लावा, प्लास्टिक टाळा असे संदेश लिहूया. स्नेहा, मी रंग आणि कागद घेऊन येते. स्नेहा म्हणली, मी रंग आणि कागद कोण आणणार आहे? स्नेहा. तू काय आणशील? सायली, मी फळ्याचे मार्कर, काही जुन्या चित्राच्या कात्रणाचा संग्रह आणते. स्नेहा, छान. मग उद्या आपण लवकर येऊन सजावट सुरू करूया. सायली, हो, आणि सगळ्यांना पर्यावरणाचे महत्व पटवून देऊया. महत्व पटवून द्यायचंय कशाचं? पर्यावरणाचं. पर्यावरण दिन साजरा करायचा आहे शाळेमध्ये. स्नेहा आणि सायलीची काय होते? स्नेहा आणि सायलीची काय चालली? तयारी करायची आहे. त्यांना शिक्षकांनी माहिती दिलेली आहे की सर्वांनी झाडं आणायची आहेत. मग त्या काय म्हणल्या की आपण पोस्टर पण करूया आणि पोस्टरवर पर्यावरण वाचवा, झाडे लावा, प्लास्टिक टाळा असे संदेश लिहूया. स्नेहा म्हणली, मी रंग आणि कागद आणते. सायली काय म्हणली? मी फळ्याचे मार्कर आणि काही जुने चित्रांची कात्रणे यांचा संग्रह आणते. मग त्याच्यामुळे त्यांनी काय चालू केली? पर्यावरण दिनाची तयारी चालू केलेली आहे. उद्या शाळेत लवकर येऊन. पहिला प्रश्न आहे, संवादात कोणता दिवस साजरा केला जाणार आहे? शिक्षक दिन साजरा आहे का? नाही. स्वातंत्र्य दिन? नाही. बाल दिन? नाही. तर पर्यावरण दिन शाळेमध्ये साजरा केला जाणार आहे. कुठला दिन साजरा केला जाणार आहे? पर्यावरण दिन. सायलीने उद्या कोणत्या उपक्रम होणार असल्याची माहिती दिली? सायलीने उद्या कोणता उपक्रम होणार असल्याची माहिती दिली. निबंध लेखन आहे, वक्तृत्व स्पर्धा आहेत, झाडे लावण्या, चित्रकला स्पर्धा आहे? नाही. तर झाडे लावणे. उद्या उपक्रम घ्यायचा आहे त्यांना. कुठला उपक्रम घेणार आहेत ते? तर झाडे लावणे हा उपक्रम घेणार आहे. पोस्टर मध्ये कोणते संदेश लिहायचे ठरले? मैत्री करा, वाचन करा, खेळा, अजिंका, पर्यावरण वाचवा आणि प्लास्टिक टाळा हा संदेश दिलाय. स्नेहा काय आणणार आहे? बक्षीस, झाडांची रोपे? नाही. तर स्नेहा काय आणणार आहे? रंग आणि कागद आणणार आहे. मार्कर आणि पोस्टर आणणार आहे का? नाही. सायली काय आणणार आहे? चित्र काढायचं पुस्तक, खोडलब्बर व रंग, केवळ झाड? नाही. मार्कर व चित्राची कात्रणे सायली आणणार आहे. बघा, आपण जेव्हा एखादा पॅसेज वाचतो तेव्हा काय होतं की प्रथम आपण काय केलं गेलं पाहिजे? ते प्रथम आपण पॅसेज वाचून घेतला पाहिजे की पॅसेज मध्ये नेमकं काय उचललं. पण त्याच्या आधी आपण काय वाचून घेतलं पाहिजे? प्रश्न वाचले पाहिजे. प्रश्न वाचले की नंतर आपण काय वाचलं पाहिजे? पॅसेज वाचला पाहिजे जो काय तुम्हाला दिलाय. ह्याच्यामुळे उत्तरं सोडवायला आपल्याला सोपी जातात. आता हा परिच्छेद आपल्याला पूर्ण करायचा आहे. काय करायचंय? परिच्छेद पूर्ण करायचा आहे. आता कसं करायचं? तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन. ही घोषणा कोणी केली? मला नाही माहिती. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कुठे झाला? सुभाषचंद्र बोस यांनी डॅश डॅश सेना स्थापन केली. नेताजींनी शिक्षणासाठी डॅश डॅश देशात प्रवेश घेतला. सुभाषचंद्र बोस यांनी डॅश डॅश रेडिओ केंद्रावरून भारताला संबोधित केले. बघा, अशा प्रकारचे आता हे जे काही संवाद येतात ना, हे जे काही हे येतात, परिच्छेद पूर्ण करा येतात किंवा हे जे येतं ते कशाशी रिलेटेड आहेत? एक तर तुम्हाला तुमचे सर्व नेते माहिती पाहिजे, कोणाचा जन्म कुठे झालाय हे माहिती पाहिजे, एखाद्या गोष्टीविषयी म्हणजे पर्यावरण दिन कधी साजरा करतात, पर्यावरण दिनाचे महत्व काय आहे ह्या गोष्टी माहिती पाहिजेत.
समाज सुधारक माहिती पाहिजे, आपल्या देशामध्ये जे काही समाज सुधारक होऊन गेले त्यांच्याविषयी पूर्ण माहिती पाहिजे. अजून काय विचारलं जातं की आपले भारतरत्न कोणाकोणाला दिले त्यांच्याविषयी थोडीफार माहिती पाहिजे. लता मंगेशकर असतील, बाकीचे कोण असतील, जे काय आता सध्या चालू आहे त्यांच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे. कारण की त्यांचा जन्म कुठे झाला असे प्रश्न विचारतात. त्याला कधी भारतरत्न दिला गेला असे प्रश्न विचारले जातात. हे पूर्णपणे तुमचं जनरल नॉलेजवर अवलंबून असतं. पूर्णपणे एखादा नेता, आता आज तुम्हाला सुभाषचंद्र बोस विचारलात, उद्या महात्मा गांधीजी विचारू शकतात, महात्मा फुले येऊ शकतात, त्याच्यानंतर आपले छत्रपती शिवाजी महाराज येऊ शकतात, छत्रपती संभाजी महाराज येऊ शकतात, राजाराम मोहन राय विचारू शकतात तुम्हाला. राजाराम मोहन राय कोण होते, त्यांचा जन्म कुठे झाला, बरोबर, हे सर्व माहिती तुम्हाला विचारली जाते. आता सुरुवात करताना काही काही वेळेस सुरुवात वरून होते, काही काही वेळेस सुरुवात खालून केली जाते. आता असे जे काय असतात तर त्यांच्यामध्ये बघा तुम्हाला भगतसिंग यांच्याविषयी पण माहिती विचारली जाते. जवाहरलाल नेहरू आहेत, महात्मा गांधीजी आहेत, यांच्याविषयी तुम्हाला काय केली जाते, माहिती विचारली जाते. आता तुम्ही मला रक्त द्या, तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वतंत्र देईल अशी घोषणा कोणी केली, हा प्रश्न आहे. बघा आता, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हे डायलॉग सगळ्यांना माहिती. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, कोण म्हणले, सुभाषचंद्र बोस. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कुठे झाला, अमृतसर नाही, दिल्ली नाही, मुंबई नाही, ओडिशामध्ये झालाय, काटक ओडिशा. सुभाषचंद्र बोस यांनी डॅश डॅश सेना स्थापन केली होती. बघा ह्याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ना. आझादीसाठी त्यांनी सेना केली, म्हणजे आझाद हिंद सेना त्यांनी स्थापन केली. राष्ट्रीय रक्षक दल होता का, नाही. क्रांती दल होता का, नाही. तर भगत सेना होती का, नाही. तर त्यांनी नाव ठेवताना काय ठेवलं, आझाद ठेवलं. आपल्या भारत देशाला काय मिळाली पाहिजे, आझादी मिळाली पाहिजे, म्हणून त्यांनी नावच काय ठेवलं, आझाद हिंद सेना असं नाव ठेवलं. नेताजींनी शिक्षणासाठी डॅश डॅश देशात प्रवेश केला. अमेरिकेत केलता का, नाही. रशिया, जर्मन, नाही. तर इंग्लंडमध्ये ते गेले होते शिक्षणासाठी. नेताजी शिक्षणासाठी इंग्लंड या देशामध्ये त्यांनी प्रवेश केला होता. सुभाषचंद्र बोस यांनी डॅश डॅश रेडिओ केंद्रावरून भारताला संबोधले. कोलकाता रेडिओ केंद्रावरून संबोधले का, नाही. आकाशवाणी, दिल्ली रेडिओ, नाही. बर्नर रेडिओवरून त्यांनी काय केली, सर्व माहिती केंद्रावरून भारताला संबोधले की हा आमचा भारत देश आहे. बघा असे संवाद, असे तुम्हाला परिचित पूर्ण करण्यासाठी येतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे समाज सुधारक असतात, वेगवेगळे नेत्यांचा समावेश असतो, ज्यांनी आपल्या भारतासाठी जे काही केलेलं आहे ह्यांच्याविषयी संपूर्ण माहिती ह्याच्यामध्ये असते. आणि ह्या माहितीचं तुम्हाला, आणि हे तुमचं ऑलरेडी प्रत्येक वेळेला झालेलं असतं. एखादा महात्मा दिन कधी साजरा, तुम्ही महात्मा गांधी जयंती कधी साजरी करता, 3 जानेवारीला काय असतं, त्यानंतर तुमच्या पुस्तकाशी रिलेटेडच हे सगळं विचारलं जातं की त्याच्यामध्ये तुमचे जे काही नेताजी असतील तुम्हाला दिलेले, जे काही समाजसुधारक दिलेले असतात त्यांच्याविषयी पूर्ण माहिती तुम्हाला इथे विचारली जाते. जे काही आपले महत्वाचे दिन असतात ते कंपल्सरी पाठच पाहिजेत की त्या दिनाला कोणाचा जन्म झाला किंवा कोणाविषयी काय माहिती आहे, हे सर्व विद्यार्थ्यांची पूर्णपणे माहिती पाहिजे. त्याच्यानंतरच आपल्याला हे उतारे सोडवताना सोपे जातात. आणि आपल्या हाताचे मार्क असतात ते कधीही सोडायचे नाही. सहज मार्क मिळवणारा हा विषय आहे मराठीचा पहिला उतारा वाचन. याच्यामध्ये वेगवेगळे उतारे घेतले आपण, कविता घेतले, संवाद घेतला, परिच्छेद घेतला, हे 4 महत्वाचे घेतलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी एक्सप्लेन केलेली आहे. तर ह्याच्याविषयी तुम्ही मला महात्मा गांधीजी यांच्याविषयी 5 वाक्य सांगायचे आहेत. कुणाविषयी, महात्मा गांधीजी यांच्याविषयी 5 महत्वाची माहिती तुम्ही मला सांगायची आणि कमेंट मध्ये द्यायची. महात्मा गांधीजी 5च वाक्य, जास्त नाही, 5च फक्त. त्यांच्याविषयी 5 महत्वाची वाक्य सांगायची आहेत की त्यांनी काय सांगितलं हे मला तुम्ही सांगायचं आणि कमेंट मध्ये लिहायला विसरू नका. थँक्यू.